घेऊनिया चक्र गदा घेऊनिया चक्र गदा हाची धंदा करीतो भक्ता राखे पायापाशी दुर्जनाशी संवारी अव्यक्त ते आकारले रूपा आले गुणवंत भक्ता राखे पायापाशी दुर्जनाशी संवारी तुका म्हणे पूर्वी इच्छा तुका म्हणे पूर्वी इच्छा जया तैसा विठ्ठल भक्ता राखे पायापाशी दुर्जनाशी संवारी पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा नमो मुक्ताबाई त्रिभुवन पावनी आद्यत्रे जननी देवाची नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्कर पूर्ण कीर्ती श्री संताची माता चरणावरी साष्टांग हे करी दंडवत विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी वाढले अंतरी प्रेम सुख घेऊनिया चक्र गदा घेऊनिया चक्र गदा हाची धंदा करीतो भक्ता राखे पायापाशी दुर्जनाशी संहारी श्रीमंत जगद्गुरु श्री तुकोबाराय शिवेला घेतलेल्या भंगातून भगवंताच्या अवताराचा आढावा घेतायत नाम आमच्या तुमच्या समोर प्रगट करतायत सालाबाद प्रमाणे संपन्न होणारा हा नामोत्सव सद्गुरु पूर्णानंद महाराजांच्या कृपेच्या छायेखाली भगवान श्रीकृष्ण जन्माष्टमीचा हा उत्सव आणि त्या उत्सवातीलाचा हा पर्व काळाचा दिवस आज तिथीला भगवंत प्रगट झाले आणि ती सेवा आपल्या वाट्याला प्राप्त झालेली आहे सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागो निज चरणा या न्यायाने सेवा आपल्या वाट्याला आलेली आहे तेव्हा विधेयाच्या कीर्तनाचा याच्या दिवशी त्या भगवंताच्या अवताराचं महत्व सांगावं बरं का किंबहुना आज कालाच्या ओघामध्ये कीर्तनाचं रूप बदललंय बरं का पण काही पर्व काय आहेत त्यात काही बदल करता येत नाही बरं का एरवीच्याही कीर्तनाला बंधन आहेत मर्यादा आहे तशी आजच्याही कीर्तनाला मर्यादा आहे बंधन ती पाळली पाहिजे तो विधी लक्षात घेऊन आपल्याला थोडासा विचार करायचा आहे तेव्हा आपल्या भागवत धर्मामध्ये व आपल्या संस्कृतीमध्ये जो मनुष्य म्हणून जन्माला आलेला आहे त्या मनुष्याला जर आपल्याला धार्मिक म्हणून घ्यायचं असेल तर आपल्या धर्मामध्ये जे जे पर्व काळ सांगितले ते पर्व काळ साजरे केले पाहिजेत जर धार्मिक म्हणून घ्यायचं असेल तर कंसात हिंदू म्हणून घ्यायचं असेल तर त्या सर्वांनी हे पर्व काळ साजरे केले पाहिजेत पर्व विशेष भागवत धर्मी नरसिंह जयंती रामनवमी वामन जयंती जन्माष्टमी उत्तम उत्तम शिवरात्री हे पर्व काळ सांगितले बरं का आणि ते साजरे केले पाहिजेत म्हणून सर्वत्र हा पर्व काळ साजरा केला जातो आपल्या भारत भूमीमध्ये प्रामुख्याने दोन पर्व काळ अवतारातले साजरे केले जातात एक प्रभू रामचंद्राचा अवतार आणि प्रभू
कृष्णाचा अवतार बरं का. योग असा आहे, श्रावण मास तर आहेच, पण यावर्षी श्रावणातला सोमवार आलाय बरं का. हरी आणि हर. बऱ्याच लोकांना प्रश्न पडला असेल, सोमवार करायचा का अष्टमी करायची. काहींनी सोमवार केला असेल आणि काहींनी अष्टमी केली असेल. कोणतं करावं? सोमवार केला तर अष्टमीचं पुण्य मिळत नाही, आणि अष्टमी जर केली तर सोमवारचं पुण्य मिळतं बरं का. ज्यांनी सोमवार समजून आज अष्टमी केली नाही त्यांच्या पदरात आज अपूर्णता आहे बरं का. अज्ञान आहे समाजामध्ये. पण अष्टमीचा उपवास आजचा पर्व काळ केला की सोमवाराचं फल मिळतं. ते सोमवार सोडायचा असतोय, अष्टमी सोडता येत नाही. अनेक प्रश्न आहेत प्रत्येकाच्या मनात, त्यातला बारकावा आपल्याला ज्ञात नाहीये. पण असा पर्व काळ आज सोमवार अधिक भगवंताचा हा जन्म उत्सव, जन्माष्टमी आज प्राप्त झालेली आहे. तेव्हा संत महात्मे आम्हा तुम्हाला त्या भगवंताच्या अवताराच्या संबंधाने अनादी कालापासून आजपर्यंत सांगत आलेले आहेत. जेव्हा या जगताची उत्पत्ती झाली तेव्हापासून वेदापासून संत वाङ्मयापर्यंत प्रत्येक गोष्टी समाजाला संतांनी सांगितलेल्या आहेत बरं का. आता समाज ते मनामध्ये ठेवत नाही, आचरणात आणत नाही. आपण कमी पडतो, लक्षात ठेवा. डॉक्टरनं सांगितलेलं सगळंच माणसं पथ्य पाळतात असं काही नाहीये. मग पाळत नाही, त्याचा परिणाम भोगावा लागतो. तर डॉक्टरने सांगितलेलं पथ्य नाही पाळत तर त्याचा परिणाम जर शरीरावरती होतो, तर शास्त्राने वेदाने सांगितलेले नियम जर आपण नाही पाळले तर आपला त्याचा परिणाम जन्म मरणावरती होतो बरं का. अनेक जन्म भोगावे लागतात नाही पाळत. या कथेचा संबंध आहे त्या देवकीच्या पोटी 6 जन्माला आली बरं का. 7वा योगमायेने नेला आणि 8वा देव. का मारायची वेळ आली हो? तर मागच्या जन्मात तिने कुणाची मारली होती मुलं? सुरदास सवतीची मुलं मारली होती तिनं बरं का. सवतीची 6 मुलं मारली होती. हे देवकीला जर सुटलं नाही तर आम्हा तुम्हाला सुटेल होय. म्हणून तिचीही तिला मारावी लागली. म्हणजे त्या कार्यकारणाचा भाव संबंध लक्षात ठेवा. म्हणून प्रत्येक गोष्टी आपण समजून घेतल्या पाहिजेत. मग संतांनी आपल्या अवतार कार्यामध्ये समाजाला काही गोष्टी सांगण्याचा प्रयत्न केला. नवे संत महात्मे सांगतात, आमचं कामच आहे उजळावया आलो वाटा, उजळावया आलो वाटा. खरा खोटा निवाडा, खरा खोटा निवाडा. खरा खोटा निवाडा. उजळावया आलो वाटा, खरा खोटा निवाडा. हेची आम्हा करणे काम, बीज वाढवावे नाम. धर्म काय अधर्म काय, पाप काय पुण्य काय, देव काय माया काय, हे
समाजाला कळलं पाहिजे. लोक म्हणतात कशा करता, त्याच्यापासून काय पोट थांबलेलं नाहीये. त्याच्यापासून पोटाचा व्यवहार थांबलेला नाही वारा. पण आमच्या तुमच्या पाठीशी लागलेली जी जन्ममरणाची परंपरा ती थांबावी असं वाटत असेल तर काही गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत बरं का. आता आपण आयुष्य संपलं म्हणजे आपलं संपलं असं समजू नका बरं का. समजू नका. रोज पेपरला बातम्या येतात, अमक्याने आत्महत्या केली, तमक्याने आत्महत्या केली वगैरे वगैरे, यादीच्या यादी येते. त्यांना वाटतं आत्महत्या केली म्हणजे मी सुटलो नाही, करून ठेवलं फार करून ठेवलं. लक्षात ठेवा. कंटाळून आयुष्य संपवणं म्हणजे संपलं नाही. लक्षात ठेवा. अशी कितीही तुम्ही आत्महत्या करून आयुष्य संपवण्याचा प्रयत्न केला तरी ते संपत नाही ना. म्हणून काही गोष्टी आपल्या पाठीशी आलेल्या आहेत. आपला त्या धर्माशी अधर्माशी संबंध आहे बरं का. आणि धर्म आणि अधर्माशी संबंध आहे त्या गोष्टी आज समाजाला कळल्या पाहिजेत. म्हणून संतांनी त्या गोष्टी सांगण्याचा प्रयत्न केला बरं का. आणि ते सांगत असताना आज खरंच या भूतलावरती जीव म्हणून आम्ही तुम्ही जन्माला आलो. जसं जीव म्हणून आम्ही तुम्ही जन्माला आलो तसे संतही या भूतलावरती आले. जसे संत आले तसा देवही आला. मग त्या जीवामध्ये सगळे आले, मुंगी पासून ब्रह्मदेवापर्यंत बरं का. सगळे जन्माला आले. त्यानंतर संतांनी देव 4 खाणी निर्माण केलेले आहेत. मग प्रत्येकाला या भूतलावरती यावं लागतं. येण्याच्या माग प्रत्येकाच्या माग काही ना काहीतरी कारण आहे. काही ना काहीतरी कारण आहे. शास्त्रामध्ये नेम सांगितला, कारणाशिवाय कार्य होत नाही. कारणाशिवाय कार्य होत नाही. एखादी घटना जर घडली लगेच म्हणतात चौकशी नेमा. बरोबर आहे का नाही. का घोटाळा झाला, का आग लागली, का आकस्मिक ऍक्सिडेंट झाला, चौकशी करा म्हणतात का नाही. लगेच समिती नेमा म्हणतात, चौकशी करा म्हणतात. म्हणजे त्याच्या मागं काहीतरी कारण असलं पाहिजे. तसं आम्ही तुम्ही जन्माला येतो, जन्माच्या येण्यामागं कारण आहे. संत येतात, संत येण्याच्या मागही कारण आहे. आणि देव येतो, देव येण्याच्याही मागं कारण आहे. प्रत्येकाचं कारण भिन्न भिन्न आहे. भिन्न भिन्न आहे. आमच्या तुमच्या बाबतीत विचार केला तर आम्ही तुम्ही जन्माला आलो, जन्माला येण्याचं कारण काय? एकच, आपलं कर्म. आपलं कर्म आहे. आणि ते कर्म काय करतं? ते भोगायला जन्माला घालतं बरं का. भोगायला जन्माला घालतं. मग भोगायला जन्माला घालतं. जसं कर्म असेल तसा भोग. आपल्या इच्छेप्रमाणे भोग नाही बरं का. जसं कर्म केलं तसं त्या कर्माप्रमाणे भोग. म्हणून तर ज्ञानवरांनी वर्णन केले. त्या ईश्वराने आमच्या तुमच्यावरती फार मोठी दया केलेली आहे बरं का. तो म्हणतोय मी तुम्हाला स्वातंत्र्य दिलेलं आहे. काय दिलेलं आहे? स्वातंत्र्य दिलेलं आहे. कर्म करण्याचं स्वातंत्र्य दिलेलं आहे, पण भोगामध्ये स्वातंत्र्य दिलेलं नाही. काय करायचं आणि काय करायचं नाही हे स्वातंत्र्य आहे, पण एकदा केल्यानंतर मात्र त्यात बदल करता येत नाही. का ललाटीचे लिहिले न मोडेगा काही केले, काळे गोरे पण धुतले फिटोने. शास्त्रामध्ये वर्णन केले, या जन्मात सोनं जर दान केलं तर पुढचा जन्म असा गोरा मिळतो. तेज पुंज बरं का. मग काळा मिळाला त्या अर्थी काहीतरी मागच्या जन्मात काहीतरी केलंय. ऐक ना, यादी दिल्या काय केल्यानंतर काय मिळतं, कसं मिळतं.
म्हणजे कर्माचा संबंध आहे. म्हणून कर्मामध्ये स्वातंत्र्य आहे, लक्षात ठेवा. कर्मामध्ये स्वातंत्र्य आहे, पण भोगामध्ये स्वातंत्र्य नाही. एकदा कर्म केलं की त्यात बदल होत नाही. एकदा सही केली ती तशीच. मग काय करा, पुन्हा कॅम्प्युटरकडे जा, पुन्हा अपडेट करा. जर एकदा रेशन कार्डात चूक झाली, आधार कार्डात चूक झाली, तर ती चूक लवकर दुरुस्त होत नाही. दुरुस्त करायची म्हटली तर हाजी करावं लागतंय. साधं कागदावरती लिहिण्यामध्ये जर बदल एवढा या लोकशाहीमध्ये जर भोगावं लागतं, तर आपण या शरीराने जे कर्म करतो ते भोगावं लागणार नाही का? म्हणून आम्हा तुम्हाला जे येण्याचं कारण आहे त्याला एकच कारण, केले कर्म झाले त्याची भोगा आले. केले कर्म झाले त्याची भोगा आले. बदले मेले ऐसे केले, बदले मेले ऐसे केले. केली कर्म झाली तिची भोगा आले, उपजले मेले ऐशे किती. म्हणजे जन्माला येण्याकरता आमचं तुमचं कर्म कारण आहे. थोडासा मुद्दा मी विस्ताराने आपल्या समोर प्रकट केलेला आहे. तसं देव आणि संत ती या भूतलावरती अवतीर्ण होतात, येतात, पण त्यांच्या येण्याच्या माग मात्र कोणतं कारण, लौकिक कारण कोणतंच नाहीये. आमच्या तुमच्याप्रमाणे कर्म हे कारण नाही आहे. मग काय येतात? आमच्या तुमच्या करता येतात. आमच्या तुमच्या करता येतात. आम्ही त्यांना आमंत्रण दिलंय का? आमंत्रण द्यायची गरज नाही. त्यांना आमच्या तुमच्या करता यावंच लागतं. बरं का? यावंच लागतं, लक्षात ठेवा. कारण हे जगत निर्माण केलेलं आहे, आणि जगत ज्याने निर्माण केलेलं आहे त्याची व्यवस्था करण्याकरता त्याला यावं लागतं. बरं का? यावं लागतं. राज्याचा मुख्यमंत्री आहे, पण त्याला दौरे करावे लागतात. दौरे करावे लागतात. कुठंपर्यंत पाणी आलं होतं, कुठं भूकंप झाला, यावं लागतं त्याला. बरं का नेमलंय ना. तसं देवाने हे जगत निर्माण करून याची व्यवस्था लावण्याकरता, नियंत्रित करण्याकरता त्या भगवंताला अवतीर्ण व्हावं लागतं. मग अवतीर्ण व्हावं लागतं. होण्याची कारण काय महाराज म्हणतात? दोनच कारण आहेत. दोनच कारण आहेत अवताराच्या मग. एक दुष्टाचा संहार आणि भक्ताचं रक्षण. का? ही दोन कारण का? तर शास्त्रामध्ये त्याचं वर्णन केलं. जगताचं स्थैर्य हे धर्मावरती अवलंबून आहे. बरं का? जगतामध्ये स्थैर्य राहिलेलं नाही, समाजामध्ये स्थैर्य राहिलेलं नाही. का? अधर्म वाढलाय. अधर्म
वाढलाय. हा, अधर्म वाढला की समाजाची घडी विस्कळीत होते बरं का. आणि ती समाजाची घडी एवढी विस्कळीत होते, हा, मग कोणीही पंतप्रधान येवो, कोणीही राष्ट्रपती येवो, काही चालत नाही, लक्षात ठेवा. कारण माणसं ही ऐकण्याच्या पलीकडे गेलेली असतात. कायदा करून सुद्धा माणसं ऐकत नाहीत बरं का. कायदा करून सुद्धा ऐकत नाहीत. मग ती कोणाचंच ऐकत नाही. ज्यावेळी कोणाचीच ऐकत नाही तेव्हा हाताबाहेर कार्य गेलेलं आहे. तेव्हा काय करावं लागतं? मारामारी करावी लागते, लाठीमार करावा लागतो. मग ती समाजाची ही घडी विस्कळीत झालेली आहे. ह्या जगताला स्थैर्य हे धर्मावरती अवलंबून आहे. आणि धर्म कधी नांदतो? जर भक्तांची संख्या समाजामध्ये जास्त असेल, धर्माचं अनुष्ठान करणाऱ्याची संख्या जास्त असेल तर स्थैर्य राहतं. पण अधर्माचं आचरण करणाऱ्यांची संख्या वाढलेली आहे. आता ते स्थैर्य राहिलेलं नाही. आणि ते स्थैर्य राहण्याकरता देवाला यावं लागतं. मग देवाला यावं लागतं, पण देव येताना रिकामा येत नाही. येताना काहीतरी घेऊन येतो. येताना काहीतरी घेऊन येतो. काय घेऊन येतो? जर माणसं सहज शेताकडे जर फिरायला गेली, संध्याकाळची वेळ आहे, आता रिकाम कसाला जायचं? जाता जाता 4 पेंड्या घेऊन गेलेलं बरं. जाता जाता 4 पेंड्या घेऊन गेलेलं बरं. जर त्याची शेती नसेल तर जाता जाता तुमच्या घरात 4 कार्टे, जाता जाता 4 चॉकलेट घेऊन जावे म्हणतो. रिकाम येत. तसं देवाने विचार केला, या भूतलावरती आपल्याला अवतीर्ण व्हायचंय. मग अवतीर्ण व्हायचंय तर ते कार्य करायचं. आणि ते कार्य करण्याकरता देव येताना कसा येतो? घेऊन या चक्र गदा हाची धंदा करीतो. पूर्वार्धामध्ये वर्णन केले. घेऊन या चक्र गदा. येताना तो काय घेऊन येतो? आयुध घेऊन येतो. शंख चक्र गदा. हा, नामदेवरायांनी वर्णन केले की नाही? काय वर्णन केले? हा, शंख चक्र गदा पद्म सहित हरी देखिला देखिला. देवा आदि देव बरवा समाधान जीवा पाहता वाटे गे माये. सहित शब्द वापरलाय तिथं. आणि इथं घेऊन या शब्द वापरलाय बरं का. सहित, त्याच्या सहित येतो. इथं महाराज म्हणतात तो घेऊन येतो. का? काही हाताला शोभ आहे, काय हातामध्ये काय असेल तर हात शोभून दिसतात बरं का. हा, प्रत्येकाचं मात्र भिन्न भिन्न आहे बरं का. हा, पण ते
एक कारण. दुसरं कारण आहे त्या हातामध्ये जी आयुध आहेत त्या आयुधातून काहीतरी कार्य करायचं आहे. तिसरं कारण आहे हात रिकामे ठेवून चालत नाहीत बरं का. हात रिकामे ठेवून चालत नाहीत. जर हात रिकामे असेल तर काय काय करतात सांगायचं म्हटलं तर फार मोठी यादी आहे बरं का. तुकोबारांनी वर्णन केले. तुकोबारा म्हणतात जर हात रिकामे असतील आणि मनुष्य जर बहिर दिशेला गेला तर बसल्या बसल्या काड्या मोडतोय. तुकोबारांनी वर्णन केले अभंगात बरं का. रिकामा झाला तर माणसं काडी तरी लावतील बिडीला. रिकाम राहिलं तर माणसं चोळत तरी बसतील. का ते हात गप राहत नाही तो. काही ना काहीतरी ते करत राहतात. त्या हाताला काही ना काहीतरी काम लागतं. लक्षात ठेवा. हे रिकाम राहिलं ना काहीतरी करतं बघा. ते लहान मुल जर रिकाम असेल ना तर काहीतरी करतं. ते भिंतीवरती तरी ओढतं काहीतरी करतं ते. तस भगवंत आयुध धारण देवाने केलेले त्याचा अर्थ की काहीतरी कार्य देवाला करायचं आहे आणि काहीतरी कार्य करायचं आहे. ते कार्य करण्याकरता देवाने आयुधे धारण केलेले आहेत. त्या प्रत्येक आयुधाचं वर्णन केलेलं आहे. घेऊन या चक्र गदा. चक्र आणि गदा हे आयुध आहेत. पुष्कळ आयुधाचं वर्णन केलेलं आहे. पण इथं प्रामुख्याने 2 आयुधाचा उल्लेख केलेला आहे. चक्र आणि गदा. त्या दोन्हीचं काम काय? दुष्टाचा संहार करण्याकरता ही आयुध आहे. कोणी प्रश्न करेल रोज देवाला मारावी लागतात का? मारायचा प्रसंग कधी येतो? आंदोलन असेल तर हो. आंदोलन काय रोज नसतंय. पोलिसांच्या हातात काठी कायम असते की पण रोज मारावी लागते का? नाही, कधीतरी ती उगारावी लागते पण हातात काठी ठेवावी लागते. मग भगवंताच्या हातामध्ये आयुध आहेत. देव ते आयुध हातामध्ये घेऊन काय करतो? नाथ महाराजांनी वर्णन केलंय. देव काय करतो? ते चक्र आहे ना देवाच्या हातामध्ये. चक्राने देव अभिमानाचा नाश करतो आणि गदेने मोहाचा नाश करतो बरं का. आध्यात्मिक त्याचा अर्थ सांगितलेला आहे. म्हणजे त्या अभिमानाला निवृत्त करण्याकरता देवाला ते चक्र धारण करावं लागतं. कोणाचा अभिमान? कारण देवाला अभिमान सहन होत नाही. अभिमान सहन होत नाही. कोणाचाच सहन होत नाही. लक्षात ठेवा. कोणाचाच सहन होत नाही. देवाने एवढे तुम्ही विचार करा जरा. काही लोक म्हणतात त्या कौरव पांडवांचं भांडण झालं, देवाला काय मध्ये करायची गरज होती का? भांडण कोणाचं? कौरव पांडवांचं. मग त्या दोघांच्या भांडणामध्ये देव कशा करता गेला? तिथं काय गरज होती का त्याला? पण त्या दुर्योधनाला फार मोठा अहंकार निर्माण झाला बरं. फार मोठा अहंकार निर्माण झाला आणि असाच हा अहंकार जर राहिला तर ह्या जगाचं वाटोळ होईल. वाटोळ होईल बरं. देवाने विचार केला याचा आपल्याला नाश करावा लागेल. याचा नाश करावा लागेल. प्रतीक आहे. दुर्योधनासारखा अभिमान अहंकार कोणाकडे नव्हता. लक्षात ठेवा. किती अहंकार होता? तो देवाला सुद्धा मोजत नव्हता. देवाला सुद्धा मोजत नव्हता. तो देवाला देव म्हणत नव्हता. हे कृष्णा म्हणायचा. एवढा अभिमान होता त्याचा. लक्षात ठेवा. म्हणून अभिमान कोणाचाच देवाला सहन होत नाही. तो अभिमान निवृत्त करण्याकरता देवाला ते अभिमान निवृत्त करण्याकरता ते चक्राचं काम आहे. लक्षात ठेवा. म्हणून संतांनी वर्णन केले. अभिमान नरकी घाली
अभिमान नरकाला घालतो, लक्षात ठेवा. तुका म्हणे नरकी घाली अभिमान. तुका म्हणे नरकी घाली अभिमान. काय जरी गर्व होय ज्ञान ताठा. म्हणजे ताटपणा बर का. हा महाराज म्हणतात तो अभिमानाचं स्वरूप आहे आणि तो कुठे घेऊन जातो, नरकाला घेऊन जातो. प्रत्येकाच्या माग किंबहुना भक्ताच्या ठिकाणी सुद्धा निर्माण झालेला अभिमान देवाला सहन होत नाही, सहन होत नाही, लक्षात ठेवा. माता या जगतामध्ये अभिमान असणाऱ्या लोकांची संख्या आहे कायम का तात्पुरतीच आहे? म्हणून त्या देवाला सतत चक्र धारण करावं लागतं, एक कारण आहे बरं का. हा युद्ध कधीतरी करावं लागतं हो, युद्ध कधीतरी करावं लागतं. तुम्ही पहा जे देशाचं संरक्षण करणारे जे सैनिक आहेत ना, त्यांच्या हातात बंदूक कायम असते, पण ती काय रोज चालवावं लागत नाही, पण ती खाली ठेवता येत नाही, खाली ठेवता येत नाही. हा तुमची जर 8 तासाची ड्युटी असेल तर ते 8 तास तुमच्या खांद्याला ठेवावंच लागतं. कोणी विचारलं तर कोण आलंय कशा करता, नाही ते ठेवावंच लागतं. जर सैनिकाच्या कधीतरी एखादा अतिरेकी कधीतरी आक्रमण होतं व कधीतरी ती चालवावी लागते, पण कायम त्याला ठेवावं लागतं, नुसतं ठेवावं लागत नाही, जागं राहावं लागतं, जागं राहावं लागतं. म्हणजे एखादा देशाचं संरक्षण करणारा जर सैनिक अखंड पहारा करण्याकरता जर ते शस्त्र घेऊन राहतो, तर जगाला, या देवाला जगाचं रक्षण करायचं आहे, देवाला जगाचं रक्षण करायचं आहे. आणि जगाचं रक्षण करण्याकरता देव ते शस्त्र घेऊन तत्पर राहतो बरं का. घेऊन या चक्र, घेऊन या गदा, ही आयुध देवाने धारण केलेली आहेत आणि त्या साधनाच्या द्वारे त्याचा तो नाश करतो. नवे नवे हे धारण करणं आणि त्या कार्याचा नाश करणं हेच देवाचं काम आहे, दुसरं काही काम नाही. हाची धंदा करीतो, कधी घेतो कधी कधी करतो, जेव्हा जेव्हा येतो तेव्हा तेव्हा हाच धंदा, हाच धंदा, दुसरा धंदा नाहीये. हा आम्ही एखाद्याला बघितलं, कधी माणसं आम्ही गेलो एका तिथे जेवतच असतात, आम्ही म्हणतो दुसरा धंदा नाही काय तुम्हाला? तो म्हणतोय नेमकं जेवायच्या वेळेलाच तुम्ही येत आहे, नेमकं जेवायच्या वेळेला तुम्ही येत आहे. हा हा म्हणजे कधी बघावं माणसं खात राहतात, त्याला म्हणतात याला दुसरा काय धंदा नाहीये. हा म्हणून त्या विनोदाने सांगितलं जातं बरं का, विनोदाने सांगितलं जातं की काही मंडळी लग्न ठरवण्याकरता गेली, मुलगा काय करतो, देण्या घेण्याचा व्यवहार करतो. त्या मुलीच्या बापाला वाटलं बहुतेक सावकार आहे, व्याजाचा धंदा आहे, काय कमी नाही. लगेच बैठक घेतली, लग्न ठरलं, साखरपुडा झाला, लग्नही झालं. मुलगी नांदायला आली आणि नांदून 8-15 दिवस झाली, पुन्हा नांदून माहेरी आली. माहेरी आल्यानंतर बापाजवळ रडायला लागली, काय झाली काय सांगावं म्हणे, घरात खायला काय नाही, हा खायला काय नाही. हो मध्यस्थी माणसानं सांगितलं देण्या घेण्याचा व्यवहार करतो, हो देण्या घेण्याचा व्यवहार करतो, पण काहीच करत नाही तो, नुसते झोपून राहतात म्हणले. असं त्या मुलीला घालवण्याकरता बापाला आल्यानंतर चौकशी केली, म्हणजे मध्यस्थी कुठे, त्यांना बोलवा म्हणले. काय झालं काय झालं म्हणले, तुमच्याशी चर्चा करायची आहे म्हणले. हा म्हणजे झालं तरी काय, झालं तरी काय, म्हणजे एवढी चांगली मुलगी आम्ही संपन्न असताना तुमच्या घरामध्ये दिली, तुमचा मुलगा काहीच करत नाही म्हणले. तुम्हाला कोण सांगितलं?
हो आता मुलगीने सांगितले. असं कसं म्हणले? आमचा मुलगा करतो ना. हो आम्ही सांगितले त्यावेळी लग्नाच्या साखरपुड्याला, हा देण्याचा घेण्याचा व्यवहार करतो, देवघेव करतो. आम्ही काय खोटं सांगितलं नाही. मग काय देवघेव करतो? जांभया देतो आणि झोप घेतो, जांभया देतो झोप घेतो, जांभया देतो झोप घेतो, उठल्यापासून झोपेपर्यंत हेच काम, याला म्हणतात देवघेव. पण लग्न ठरवण्याला काय वाटलं, बहुतेक सावकारीचाच धंदा आहे. म्हणजे हा धंदाच आहे बरं का. म्हणजे कुणाचा काय धंदा असेल सांगता येत नाही, कुणाचा काय धंदा असेल. हा प्रत्येकाचा धंदा आहे. काहींचा धंदा आहे जुनं ठेवायचं आणि नवीन न्यायचं. काय कोणी काय करत सांगतात नाही. एक ग्रस्त एका ग्रस्ताला भेटले रेल्वे स्टेशनला, आणि रेल्वे स्टेशनला भेटल्यानंतर त्यांनी विचारलं कुठं जाणार आहे तुम्ही? म्हणजे ते म्हणले मी मुंबईला जाणार आहे. म्हणजे तुम्ही कुठं जाणार आहे? म्हणजे मी इकडं बेंगलोरला जाणार आहे. म्हणजे गाडी म्हणजे मुंबईला जाण्याच्या आधी गाडी बेंगलोरला जाणारी गाडी आली बरोबर, त्या गाडीबरोबर ही ग्रस्त त्या गाडीत चढली बरं का. ती गाडीत चढली आणि योगायोगाने एका डब्यात चढले, एका जवळ सीट वरती बसले आणि बोलता बोलता काहो म्हणले तुम्ही मुंबईला जाणार होता, बेंगलोरच्या गाडीत काय बसला? म्हणले कसे काय? म्हणजे माझा धंदा आहे. म्हणले काय धंदा आहे? जिकडं गाडी जाईल तिकडं जायचं. म्हणजे माझा धंदा आहे, ज्या गाडीत जिथं किस्सा मारता येईल तेच माझा धंदा. मला मुंबईला जायला पाहिजे, बेंगलोरला जायला पाहिजे असं काही नाही. कुठल्या गाडीत चालल्यानंतर किस्सा मारला की माझं काम संपलं, अमुकच दिशेला झालं पाहिजे असं काही नाही. हा धंदाच आहे ना. म्हणजे प्रत्येकाच्या जीवनामध्ये धंदा आहे. तसं भगवंताच्या अवताराचा विचार केला तर तुकोबरा म्हणतात देवाला सुद्धा धंदा आहे, देवाला सुद्धा धंदा आहे, देव रिकामा समजू नका. लोक म्हणतात देवाला काय काम नाही. कधी भेटलाय तुम्हाला? लोक इथं म्हणतात त्याला काय काम आहे, कधी पण पाऊस पडतोय म्हणे, कधी पण पाऊस पडतो, कधी पण वारं सुटतं, त्याला काय काम आहे? म्हणजे आमची तुमची काय धारणा आहे, त्याला काय काम नाही, तो रिकामा टेकडाचा आहे. कधी तुम्हाला भेटला असेल तर सांगा, तुम्ही कधी बघितलंय त्याला तो रिकामा आहे? काम नाही काय म्हणून माणसं बोलतात त्याला काय काम आहे का म्हणतात. अहो त्याला जेवढं काम आहे तेवढं कोणालाच काम नाही आहे. त्याला जेवढं काम आहे ना तेवढं कुणालाच काम नाही. लक्षात ठेवा. तो रात्रंदिवस असा डोळ्यात तेल घालून आहे बर का. देव कधी झोपत नाही, देव कधी झोपत नाही. आम्ही ते देवाला झोपतोय बरोबर, देवाला बरोबर झोपत नाही. आणि समजा देव झोपला तर जगतातला व्यवहार चालेल का? जगतातला व्यवहार चालेल का? अहो देव झोपतच नाही, लक्षात ठेवा. त्याला सतत ते आता वर्णन केलं जातं. आताचे पंतप्रधान किती तास काम करतात? आम्ही तुम्ही तर करतो एवढं, काय गरज आहे? त्याला ना बायको ना पोर आणि 18 तास काम करतोय. कोणा करता? कोणा करता करतोय? एखादा पंतप्रधान, त्याला बायको नाही, पोरं नाही, त्याला कुटुंब नाही, जर देशाकरता 18 तास काम करतोय, मग देव काय करत नसेल म्हणता तुम्ही? त्याला सुद्धा कोणी नाही आहे मागं पुढं, लक्षात ठेवा. त्याला सुद्धा मागं पुढं कोणी नाही, तो एकटाच आहे, एकटाच आहे. एकी एकटाची आसोनी एकला, निळवरांनी वर्णन केले. एकटाच बर का, त्याला माग पुढं कोणीही नाही. मग कोणा करता करतोय? कोणा करता करतोय? तेव्हा तुकोबाराय म्हणतात जे करतो ते भक्ता करता करतो. देव जो करतो ना
भक्ता करता करतो म्हणून इथं महाराजांनी शब्द वापरला, हाची धंदा करीतो. हाची धंदा करीतो म्हणजे हाची म्हणजे कोणता? भक्तारा के पाया पाशी, हाची धंदा करीतो भक्ता राखे पायापाशी. हाची धंदा करीतो दुर्जनाशी संवारी. हाची धंदा करीतो. धंदा म्हणजे कर्म बर का. हाच भक्ता राखे पायापाशी, भक्ताचं रक्षण करायचं आणि दुष्टाचा संहार करायचा. कोणी म्हणेल इथं देव जे करतो हे योग्य आहे का अयोग्य आहे? एक गोष्ट लक्षात ठेवा प्रत्येकाने जाता जाता, देवाचं कोणाशीही वैरत्व नाही. देवाशी कोणाचीही वैरत्व नाही. तो कोणाचा वैरी नाही आणि कोणाचा मित्र नाही बरं का. अलिप्त आहे तो सगळा. मग हे करतो तरी का? ज्या अर्थी दुष्टाचा संहार करतो, लोक म्हणतात हा दुष्टाचा वैरी आहे. दुष्टाचा वैरी नाही आहे. मी थोडस आपल्याला पटवून देण्याचा प्रयत्न करतो. आपण जनावर पाळता, चांगली म्हैस आहे, व्यालेली आहे, सकाळी 4 लिटर संध्याकाळी 4 लिटर दूध देते. मग त्या म्हशीच्या थानाला 4 गोचिड जाऊन बसले. 4 गोचिड जाऊन बसले. तुम्ही त्या गोचिडला ठेवता का मारता का? काय तुमचं त्यांनी वाटोळ केलंय? का मारता तिला सांगा? तुम्हाला तिच्यापासून त्रास काय? त्याला का हंतरून लागते, पांघरून लागते, काय लागते का? ती बसले ते स्थानावरती, ते आतही येत नाही, होती तिच्यात राहते. पण दुधावर परिणाम होतो ना. मग ती मारायची का तशीच ठेवायची? आपलं वैरत्व आहे हेच देवाच्या बाबतीत लावा ना. शेतामध्ये पीक आलेलं आहे आणि त्या पिकावरती कीड आली, त्या किडाला मारायचं का ठेवायचं? का वैरे तुम्ही त्यांचे? मग त्या कीटकाला मारण्याचा तुम्ही प्रयत्न करता, वैरत्व म्हणून का पीक वाढावं म्हणून? दूध वाढावं म्हणून का कमी व्हावं म्हणून? तसे या जगतामध्ये धर्म वाढावा म्हणून ह्या धर्माला लागलेली कीड म्हणजे हे दुष्ट बुद्धीचे लोक आहेत. दुष्ट बुद्धीचे लोक आहेत. त्यांना मारल्याशिवाय धर्म वाढत नाही. मग कोणी म्हणले न मारता समजून सांगायचं, समजण्याच्या पलीकडच्या आहेत. समजण्याच्या पलीकडच्या आहे. एक व्यवहारात मन आहे. माणसानं एखाद्याशी जर भांडण करण्याचा प्रसंग आला तर माणसाने मुद्द्यावरती मिटवावं बरं का. मुद्दे म्हणजे बोलण्यावरती, बरोबर आहे ना. समजा मुद्द्यावरती जर नाही मिटलं तर ते गुद्द्यावर येते. आम्ही म्हणतो मारू नका त्याला, अहो सांगण्याचा 2 तास झालं सांगावलं म्हणतोय.
सांगून ऐकत नाही. आता याला गुद्द्याशिवाय कळणार नाही. म्हणजे ज्यावेळी सांगून कळत नाही त्यावेळी गुद्दे म्हणजे मारामारी. तसं दुष्टाला सांगून ऐकत नाही त्यावेळी देवाला विचार करावा लागतो, त्याला मारावंच लागेल. मारावंच लागेल. म्हणून एक मन आहे व्यवहारामध्ये, काय, जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही. मन आहे बरं का. त्या म्हणीच्या मागं फार मोठा अर्थ आहे. अशांचा संहार करावाच लागेल. यांचा जर संहार नाही केला तर अधर्म वाढेल. आणि अधर्म जर वाढला तर पृथ्वीचं स्थैर्य राहणार नाही. स्थैर्य राहणार ना, लक्षात ठेवा. आता पहा दिवसेंदिवस काय चाललंय समाजामध्ये, न ऐकण्यासारखं आहे बरं का. कशाचा कशाला मिळ काय दिसत नाही. लोक म्हणतात कसं पुढं होणार आहे काय माहित. सगळी अस्थिरता दिवसेंदिवस वाढायला लागल्या बरं का. अस्थिरता समाजामध्ये आहे, सामाजिक जीवनामध्ये आहे, राजकीय जीवनामध्ये आहे, धार्मिक जीवनामध्ये आहे. कोणतंही असं जीवन राहिलं नाही की तिथं अस्थिरता राहिलेली नाही बरं का. तसं या संपूर्ण पृथ्वीचा विचार केला तर पृथ्वीमध्ये अस्थिरता निर्माण होण्याचं कारण की अधर्म करणाऱ्या लोकांची संख्या वाढली. त्याला म्हणतात दुष्ट. त्याला दुष्टच. त्याच्या जीवनामध्ये चांगला विचार कधीही येत नाही. तो कधी कुणाचं ऐकत नाही. मग तो काय करतो, स्वतः धर्म तर करत नाही पण दुसऱ्यालाही तो करू देत नाही बरं का. दुसऱ्याला तो करू देत नाही. मग त्याही देवाला काय करावं लागतं, त्याही देवाला नाईलाज की त्या दुष्टाचा संहार करावा लागतो. नवे नवे महाराजांनी वर्णन केले. ही माणसं कधी कधी मानसिक त्रास देतात, तर कधी कधी बौद्धिक त्रास देतात, तर कधी कधी शारीरिक त्रास देतात. निंदा करणं हे मानसिक त्रास आहे बरं का. मानसिक त्रास आहे, शारीरिक त्रास नाही. मनाला त्रास होतो. मग तुकोबारांनी वर्णन केले, हे दुष्ट लोक त्या भक्ताची निंदा करतात आणि भक्ताची निंदा केलेली देवाला सहन होत नाही बरं का. सहन होत नाही, लक्षात ठेवा. मग सहन होत नाही त्यावेळी देवाला त्याचा प्रतिबंध करावा लागतो. प्रतिबंध करावा लागतो. आणि त्याचा प्रतिबंध करण्याकरता तुकोबाराय म्हणतात, भक्ता राखे पायापाशी दुर्जनाशी संवारी. मग त्या भक्ताचं संरक्षण करण्याकरता त्या दुष्टाचा संहार करावा लागतो. का, भक्ताजवळ धर्म नांदतो. भक्ताजवळ धर्म नांदतो आणि धर्मावरती संपूर्ण सृष्टीचं संतुलन आहे. म्हणजे देवाला करावं लागतं. म्हणजे देवाला करावं लागतं. म्हणजे करण्याकरता देवाला काय करावं लागतं, तुकोबाराय म्हणतात त्याला निर्गुण असलेला सगुण व्हावं लागतं. भक्ता राखे पायापाशी
अव्यक्त ते आकारले, रूपा आले गुणवंत, भक्ता राखे पायापाशी, दुर्जनाशी संवारी. अव्यक्त आहे तो, अव्यक्त आहे म्हणजे त्याला आकार नाही. देवाला आकार नाही, त्याला आकार धारण करावा लागतो. कशा करता? हा व्यवहार करण्याकरता, हा धंदा करण्याकरता, हे कार्य करण्याकरता देवाला आकार धारण करावा लागतो. या जगतामध्ये देव आहे, कसा आहे? अव्यक्त ते आकारले, की अव्यक्त रूपाने तो परमात्मा या संपूर्ण विश्वामध्ये भरलेला. लक्षात ठेवा, अशी एकही जागा नाही की तिथं देव नाही, तो सर्वत्र आहे. मग सर्वत्र तो देव आहे, पण त्या रूपामध्ये देवाला हे कार्य करता येत नाही, करता येत नाही. लक्षात. मग ते कार्य करण्याकरता काय करावं लागतं? आकार धारण करावं लागतो. आकार धारण करावं लागतो म्हणजे सगुण साकार रूपाने त्याला प्रगट व्हावं लागतो. किंबहुना तुमच्या आमच्या सारखा त्याला देह धारण करावा लागतो. पण आमच्या तुमच्या सारखा देह धारण करावा लागतो, पण आमचा तुमचा देह पाप पुण्याने मिश्रित आहे, तसा त्याचा नाही. त्याचा तसा नाहीये. आम्हाला जसा पाहिजे तसा मिळाला का जसं केलं होतं तसा मिळाला? जसा आपण कर्म केले तसा मिळालाय, जसा पाहिजे तसा मिळाला नाही. पण मिळाल्यानंतर काय बदल करता येतो का? बदलही करता येत नाही, बदल करता येत नाही. लक्षात ठेवा. मा तुम्हाला एकदा त्या पाप पुण्याप्रमाणे जसं ठरलंय तसा तो व्यवहार होणारच आहे. पण भगवंताच्या बाबतीत मात्र तसा या देहाची संबंध नाहीये. मग जसं कार्य आहे तसं त्याला तो आकार धारण करायचा. जसं कार्य आहे तसं आकार धारण करायचा. म्हणून देवाने वराह अवतार घेतला. वराह म्हणजे डुक्कर. हे शोभतंय देवाला? देवाला शोभते का? आम्हा तुम्हाला कोणी डुक्कर म्हटलेलं सण होत नाही का? होतंय. पण त्यांनी डुकराचा विग्रह धारण केला का? त्याला दुसरं काय जमलं नाही? अहो तिथं तशी परिस्थितीच होती, तशी परिस्थितीच होती. कासवाचा विग्रह धारण केला का? देवाला दुसरं करता आलं नसतं? तसं आमचं तुमचं आहे का? नाही आहे. जसं ठरलंय तसंच, जसं ठरलंय तसंच. तसं नाही, जसं कार्य करायचं आहे तसं देवाला अवतार धारण करता येतो बरं का. म्हणून तो अव्यक्त आहे. तो डोळ्याने पाहता येत नाही, पण कार्य करण्याकरता महाराज म्हणतात गुणा आला विटेवरी, पितांबरधारी सुंदर जो. सगुण साकार रूपाने तो परमात्मा आकाराला आला, त्याने आकार धारण केला. लक्षात ठेवा. म्हणजे इतका सुंदर विग्रह त्या भगवंताने धारण केला का आकार धारण केल्याशिवाय कार्य करता येत नाही. निमाय उपाधीचा अंगीकार केल्याशिवाय कार्य करता येत नाही. मग देवाने हा देह धारण केला, कोणाला धरून केला? बहुमत नाही, नाही का? मग दोघांचं साय घ्यावं लागलं, त्रिकूट झालं का नाही? मी आताच सांगाल नाही, मी देवाचं सांगावलंय बरं का. 3 गुणाचं साय देवानी घेतलं. रजोगुण, सत्वगुण, तमोगुण. तिलाच म्हणतात माया. तिलाच म्हणतात माया. त्या मायेचं साय घेतल्याशिवाय देवाला आकाराला येत नाही. आम्हा तुम्हाला सुद्धा तसंच आहे. मायेच्या शब्दाशिवाय बाहेर जाता येत नाही, नाही का? म्हणजे आता हे कार्य करायचं, हे कार्य करण्याकरता भगवंतानी मायेचा अंगीकार केला. पण गंमत एवढी आहे, आपण मायेच्या अंकित आहोत आणि देवाच्या अंकित माया आहे बरं का.
हा फरक आहे. पण त्या मायेचा अंगीकार केल्याशिवाय 3 गुण होत नाही, रूपच धारण होत नाही. हो, रूपच धारण होत नाही. मग ते रूप धारण करण्याकरता त्रिगुणात्मक माया आहे, आणि त्या मायेचा अंगीकार केल्यानंतर देवाने ते रूप धारण केलं. अतिशय सुंदर रूप देव प्रगट करून या भूतलावरती अवतीर्ण झाले. अव्यक्त ते आकारले रूपाले गुणवंत. एक दुसरं कारण तुकोबराय सांगतात, या भूतलावरती आकार आला, देव आला, दुष्टाचा संहार करण्याकरता आला, भक्ताचं रक्षण करण्याकरता आला. पण त्याच्यामध्ये तुकोबाराय म्हणतात, येत असताना कधी कधी भक्ताची इच्छा पाहून तो येतो बर का. आवासाठी अवतार साठी अवतार आम्हासाठी अवतार मत्स्य कुर्मादी सुकर. जेवढे म्हणून देवाने विग्रह धारण केले, जेवढी म्हणून देवाने रूप धारण केली, जेवढे म्हणून देवाने अवतार घेतले, त्याच्यामध्ये विभागणी केली. तुकोबाराय म्हणतात, कधी कधी देवाला भक्ताच्या इच्छेप्रमाणे रूप धारण करावं लागतं, तर कधी कधी परिस्थितीला धरून रूप धारण करावं लागतं. महापरमात्मा परिस्थितीला जाणून अवताराला येतो का भक्ताची इच्छा जाणून अवताराला येतो? दोन्हीही बरं का. म्हणून शेवटी तुकोबाराय वर्णन करतात. बोला आता. भक्ताराचे पाया पाशी तुका मनी पूर्वी इच्छा जया तैसा विठ्ठल भक्ता राखे पाया पाशी दुर्जनाशी संवारी. जया तैसा विठ्ठल तुका मनी पूर्वी इच्छा. कशी? आपण चरित्रामध्ये अवताराच्या संबंधाने थोडं पाहू. याच ठिकाणी अभंगाचा भावार्थ झाला असं समजून एकदा संप्रदायपूर्वक भजन करू आणि उर्वरित काळामध्ये अवताराच्या संबंधाने थोडासा विचार, चरित्राचा भाग सांगू. सर्वांनी हाताने टाळी वाजवा, मुखाने भगवंताचं नाम घ्या. विठोबा जय जय विठोबा घेऊन या चक्र गदा हाची धंदा करीतो भक्ता राखे पाया पाशी दुर्जनाशी संवारी. अव्यक्त ते आकारले रूपाले गुणवंत तुका मने पूर्वी इच्छा जया तैसा विठ्ठल. तो परमात्मा कसा अवतीर्ण होतो, कोणाकरता अवतीर्ण होतो, का अवतीर्ण होतो, त्या अवताराचं स्वरूप श्रीमद भागवत महापुराणामध्ये त्याचं विस्ताराने वर्णन केलेलं आहे.
एकदा त्या भगवंताच्या अवताराचं श्रवण केलं पाहिजे पूर्ण, बरं का. बघू कधी योग आहे, एकदा भागवत कथा ऐकायला पाहिजे आणि एकदा भागवत कथेचं आयोजन आपण करूया, बरं का. हा, रोज संध्याकाळी कीर्तन नाही, रोज संध्याकाळी 3 तास भागवत कथाच ऐकायची, शेवटच्या दिवशी कीर्तन एकदा तरी ऐकूया. हा, आपण बाहेर ऐकतो पण आपल्या इथं कधी आपण केलेलं नाही आहे, एकदा ऐकावं, बरं का. त्याच्यामध्ये संपूर्ण भगवंताच्या अवताराचं स्वरूप सांगितलेलं, 10 अवतार कसे झाले, कोणाकरता झाले, फार विस्ताराने रोज कमीत कमी 3 तास ऐकायला पाहिजे, बरं का. हा, मीच केलं असतं पण मला वेळ नाही. असो. हा, हो पाटील तुम्हीच बायको व्हा. असो. त्या शुकाचार्य परीक्षितीला त्या कथेचं महत्व सांगतायत भागवतामध्ये. हे राजा, त्या कथेचं असं सामर्थ्य आहे की जो कोणी ही कथा ऐकेल, जे भागीरथीमध्ये स्नान केल्याचं पुण्य मिळतं, ते पुण्य कथा ऐकल्याने मिळतं, बरं का. हा, भागीरथी कुठं आहे, किती वार्ड नंबर? भागीरथी निवास नव, भागीरथी म्हणजे गंगा. हा, गंगेमध्ये स्नान केल्यानंतर फार मोठं पुण्य मिळतं. पण गंगेचं स्नान करण्याकरता कुठे गेलं पाहिजे, काशीला गेलं पाहिजे. मग महाराज म्हणतात, आपण जिथं बसलो तिथं बसल्याच आपल्याला त्या गंगेचं स्नान करण्याचं फल मिळतं, फक्त ही कथा ऐकण्याने, असं शुकाचार्य परीक्षितीला सांगतायत. हरकत नाही, मला सांगा, 7 दिवसात सांगा म्हणून सांगितलं, बरं का. आणि 7 दिवसामध्ये परीक्षितीला ते भागवत सांगितलं आणि त्या परीक्षितीचा उद्धार झाला, बरं का. 7 दिवसामध्येच अशी ही कथा. आणि त्या कथेचं वर्णन करताना शुकाचार्य वर्णन करतात की या भूतलावरती अशी परिस्थिती निर्माण झाली. संतांनी त्याचं वर्णन केलेलं आहे. अधर्म वाढला आणि इतका अधर्म वाढला की ते दुष्ट वृत्तीचे लोक यज्ञाधिक कर्म करू देणार, साधना करून देणार. तेव्हा त्या अधर्माचं ओझं पृथ्वी मातेला झालं आणि ती पृथ्वी माता विचार करू लागली, आता ह्या अधर्माच्या ओझ्यातून आपल्याला सोडवणार कोण. म्हणून ती देवाकडे आली, ब्रह्मदेवाकडे. म्हणजे फार ओझं झालेलं आहे, बरं का. कशाचं ओझं? अधर्माचं. आणि त्या अधर्माचं ओझं मला सहन होत नाही, तेव्हा मला याच्यातून तुम्ही निवृत्त करा, ते ओझं कमी करा. म्हणून नामदेवरायांनी वर्णन केले की सोसविना भार मज आता. ती पृथ्वी माता म्हणले, देवा मला आता हे सहन होत नाही. म्हणजे गारानं घेऊन गेली. त्याचं वर्णन केले तिनं. गायीचं रूप धारण केलं. ब्रह्मदेव, इंद्रदेव आणि भगवान शंकर हे ऐकलं. म्हणले हे बरोबर आहे, तुला ओझं झालंय पण आम्ही तुला सोडवू शकत नाही. देवादी देव भगवान विष्णूकडे जावं लागेल, मग आम्ही तुझ्या बरोबर येतो म्हटले. चल. सगळे देवती पृथ्वी माता आलेले आहेत. कुठं आलेले आहेत? क्षीरसागराच्या ठिकाणी आलेले आहेत. देवाचं नित्य वास्तव्य क्षीरसागरामध्ये, बरं का. आता देव कुठं आहेत? क्षीरसागरात आहेत. 4 महिने देव क्षीरसागरामध्ये वास्तव्य करतात. चातुर्मास क्षीरसागरामध्ये. आता त्या क्षीरसागराच्या ठिकाणी सर्व देव आलेत. आता देवाला त्या क्षीरसागराच्या ठिकाणी तो देव झोपलेला आहे. झोपलेल्या देवाला आता उठवायचं कसं?
त्याला हाक मारून तो उठत नाही, त्याची स्तुती करावी लागते, त्याची स्तुती करावी लागते. स्तुती केली की तो जागा होतो बरं का. सर्व देव ऋषी, ती पृथ्वी माता, ते पुरुष सुक्तामध्ये काही सूत्र आहेत, मंत्र आहेत, आणि ती मंत्र म्हणायला त्यांनी सुरुवात केली बरं का. तीच मंत्र साधू संतांनी आपल्या अभंगवाणीमध्ये आणलेली आहेत. सुक्तामध्ये जी स्तुती त्या देवाची केली, तीच स्तुती नामदेवरायांनी अक्षरबद्ध केलेली आहे. जी नामदेवरायांनी केली तीच तुकोबारायांनी केली बरं का. आणि ती केल्यानंतर ती स्तुती कशी करावी म्हणून ती स्तुती देवाची आपण केली पाहिजे. श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायणा जगव्यापका जनार्दना आनंद घना अविनाशा सकळ देवाधिदेवा कृपाळुवाजी केशवा महानंदा महानुभवा सदाशिवास जरूपा चक्रधरा विश्वंभरा गरुड ध्वजा करुणाकरा सहस्रपादा सहस्र करा शेष सागरा शेष नयना कमल नयना कमलापती कामिनी मोहना मदन मूर्ती भवतारक्या धरत्याक्षिती वामन मूर्ती त्रिविक्रमा अगाये सगुणा निर्गुणा जगज नित्या जग जीवना देव देवकी नंदना बाळ रांगणा बाळ कृष्णा. या पद्धतीने सकल देवतांनी त्या भगवंताची स्तुती केली आणि स्तुती केल्यानंतर देव जागे झाले आणि जाग झाल्याबरोबर देवाने आकाशवाणी केली आणि आकाशवाणीच्या द्वारे सांगितलं, चिंता करू नका, मी वसुदेव देवकीच्या पोटी अवतीर्ण होणार आहे. अशा आकाशवाणीने देवाला सर्वांनी सांगितलं. सर्व देव परत आले. सर्वांना आनंद झाला. आता देवाने ही आकाशवाणी केली म्हणजे काय केलं? आश्वासन दिलं. काय दिलं? आश्वासन दिलं. आता आश्वासन दिल्यानंतर ती पूर्ण केलं पाहिजे. मंत्रिमंडळाची बैठक घेतली पाहिजे. सर्व देवांना बोलवलं, लक्ष्मीला बोलवलं, शेषाला बोलवलं, सांगितलं आपल्याला जायचं आहे, 2 महिने राहिले, सरकार स्थापन करायचं आहे. मग काय काय कुठल्या वार्डात कोणी कुठं कुठं उभं राहायचं देवानी सांगायला सुरुवात केली. आणि सांगत असताना सांगितलं, शेषा आपल्याला अवतार घ्यायचा बरं का. अवतार कुठे? भूतलावरती. म्हणजे देवा आपल्याला काय जमणार नाही. म्हटले जमणार नाही का? मागच्या अवतारात मी तुमच्या बरोबर आलो होतो, 12 वर्ष उपाशी राहावं लागलं. 12 वर्ष उपाशी राहावं लागलं. मागच्या अवतारातला शेष म्हणजे लक्ष्मण. आणि प्रभू रामचंद्रावर देवा म्हणले 12 वर्ष कंदमुळं खावावं लागली. दिवाळी नाही, पाडवा नाही. आपल्याला काय जमणार नाही. आपल्याला काय जमणार नाही. एवढंच नाही,
म्हणले देवा, हा 12 वर्षे उपाशी राहावं लागलंच, आज्ञेत राहावं लागलं, तुमच्या आज्ञेच्या बाहेर जाता आलं नाही. देव म्हटले खाते पालट करूया. काय करूया? तुम्ही मुख्यमंत्री व्हा, मी उपमुख्यमंत्री होतो का? यांच्याच आता सगळं. फक्त नावाला तो मुख्यमंत्री, पण उपमुख्यमंत्री आता सगळं. देवाने सांगितलं मागच्या अवतारात तुम्ही लहान भाऊ झाला होता, आता मोठा व्हा. आता सांगितलं देवानी वडील भाऊ व्हा, आणि तुमच्या आज्ञेच्या बाहेर मी जाणार नाही. पण एकही आज्ञा देवाने पाळली नाही बरं का. सगळं नियोजन केलेलं आहे. सांगितलं लक्ष्मीला तुम्ही कौंडण्यपुराशी जावं, तिथं रुक्मिणीच्या रूपाने तुम्ही अवतीर्ण व्हावं. आणि याप्रमाणे सर्व देवाने आपल्या अवताराचं नियोजन केलेलं आहे. आणि त्याच काळामध्ये शुकाचार्य वर्णन करतात, नामदेव महाराज वर्णन करतात की देवक आणि त्या देवकाचा भाऊ बहीण देवकी ना, मुलगी देवकी. काय बरोबर आहे ना? त्याच आता ते लग्न ठरलं. कोणाबरोबर ठरलं? वसुदेवा बरोबर. आता वसुदेवा बरोबर लग्न ठरलेलं आहे. लग्न सोहळा संपन्न झाला, वरात निघाली. वरात निघाली म्हणजे त्या काळात वरात होती बरं का. आणि वरात निघाल्यानंतर ती वरात चौकात आल्यानंतर आकाशामध्ये वाणी झाली. काय झाली वाणी? आकाशेची वाणी सांगत शे कंसा, मानी भरवसा बोलण्याचा. पुढं 8वा जो पुत्र वदिल तो तुझ, ऐकोनी मानसी क्रोधावाला. आकाशवाणी झाली. कंसा लक्षात ठेव, हिचा 8वा पुत्र तुला मारणार आहे. ऐकल्याबरोबर बीपी वाढला. तो रथावरती होता, त्या रथाला घोडे होते, घोड्याला व्यसन होते, ते सोडले आणि तसाच उठला. त्याच्याजवळ खडग होता आणि ती खडग म्हणजे शस्त्र घेऊन देवकीच्या अंगावरती धावला मारायला. मारायला धावलेला आहे. वसुदेवाने हात धरला कंसाचा, म्हणले मारू नका म्हणे. का? कशा करता मारताय म्हणले? हिचा 8वा पुत्र मारणार, हिचा 8वा पुत्र मारणार आहे ना, अजून एकाचाही पत्ता नाही म्हणले. मी तुम्हाला शब्द देतो, 8ही झालेली पुत्र तुमच्या ताब्यात देतो, तुम्ही एकही जिवंत ठेवू नका म्हणे. पण आता मारू नका, माझ्यावरती विश्वास ठेवा. हरकत नाही. थांबला कंस बरं का. आणि थांबला आणि त्यांनी सांगितलं यांची व्यवस्था कारागृहामध्ये व्हावी. जी वरात निघाली ती वरात शयनगृहात गेली नाही, कारागृहात गेली. काय असेल त्यांचं प्रारब्ध बघा ना. आयुष्याची सुरुवात कारागृहातून हो. अहो देव पुढे आला बरोबर आहे ना, पण कुठंतरी कुठल्या तरी झोपडीत आला असता तर बरं झालं असतं का नाही हो. कारागृहातूनच सुरुवात.
आता राजाचं आहे, ऐकावं लागेल. कारागृहामध्ये ठेवलेला आहे, त्यांची व्यवस्था केली, बंदोबस्त कडक. आणि परिस्थिती अशी निर्माण झाली, तो वाट पाहत होता, मुलगा झाला की मारायचं चिंतन करत होता. नारद महर्षी त्यांनी विचार केला, याची बुद्धी बदलेल, याची बुद्धी बदलेल. समजा पहिला मुलगा आला आणि याच्या हातात दिला, तो विचार करायला 8वा मारणार आहे, पहिला कशा करता मारायचा आपण. तेव्हा याच्या जीवनातलं पुण्य संपलं पाहिजे. पुण्य सारावया भेटले देव ऋषी, वदी बाळकाशी ठेवू नको. सांगितलं, कंसा एकही ठेवायचा नाही. तुला गणित माहिती नाही म्हणले, तुझी समजूत काय. पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, 5वा, 6वा, 7वा, 8वा, 8व्यापासून मोजायला सुरुवात कर. पहिला 8वा होतोय म्हटले, पहिला 8वा होतो. मग काय काय विचारतोस काय. एकही जिवंत ठेवायचं नाही म्हणले, एकही जिवंत ठेवायचं नाही. आणि याप्रमाणे मुलगा झाला की त्याने कंसाच्या हातात आणून द्यावा, आणि त्याने नारळ फोडल्यासारखा तो दगडावरती ते वसुदेवाने डोळ्याने पाहावं. नामदेव महाराज म्हणतात, काय भाग्यवान असेल वसुदेव, एवढा ज्ञानी होता. त्याच्या देखत 6 पोरं मारली, डोळ्याला टिपूस आलं नाही बरं का. ब्रह्मज्ञानी होता, ब्रह्म सहन केलं. ते देवानी व्यवस्था लावली होती. सांगितलं, चिंता करू नका, हिचा 7वा मुलगा आहे तो रोहिणीच्या पोटी घातला जाईल, आणि योग मायेच्या द्वारे कार्य केलं जाईल. तेव्हा वसुदेवाची दुसरी पत्नी होती रोहिणी. गंमत नाथ महाराजांनी वर्णन केले बरं का. त्या कारागृहामध्ये असताना वसुदेव आणि देवकी दोघेच बरं का. ती देवकी माता वसुदेवाला डोळे सांगते. काय सांगते. डोळे सांगते. बघा, मला डोळे लागलेत, मी गायी चारायला जाणार, पोरांच्या बरोबर खेळ खेळणार, चोऱ्या करणार. डोळे सांगायला लागली. कोण. देवकी. कुठं. त्या कारागृहामध्ये वसुदेवाला, मी करंगळीवरती पर्वत उचलणार, मी कंस मामाला मारणार. नाथ महाराजांनी फार सुंदर वर्णन केले बरं का. मी ते आतापर्यंत अभंग पाहिला नव्हता, आज येता येता सहज नजर गेली. त्या राम अवतारामध्ये डोळे विचारण्याकरता गेलेत, पण इथं डोळ्याचं एक अभंग आहे, पूर्ण नाथ महाराजाचा 8 चरणाचा अभंग आहे. आणि ते सगळे डोळे सांगितले. आणि सांगितलं, तुकोबार म्हणतात, तुका म्हणे पूर्वी इच्छा. वसुदेव म्हटले, तुझी देव इच्छा पूर्ण करेल बरं का. इच्छा पूर्ण करेल, तो देव आहे. तुझी इच्छा आहे ना डोळ्यात ना, तो पूर्ण करेल. आणि जे डोळे सांगितले ते डोळे सगळे देवाने केले बरं का. सगळे ते घडणार होतं ते सांगितलं सगळं. आणि याप्रमाणे अशी ती वेळ झाली. गंमत अशी आहे, देव जे अवतीर्ण झाले ते माध्यानाला बरं का. माध्यानाला अवतीर्ण झाले, पण सोमवंशामध्ये नाही का. एक सूर्यवंशामध्ये, चंद्राच्या वंशामध्ये. मी नेहमी विचार करतोय, देव रात्री 12 वाजता का आले. देवाला 7ची वेळ जमली नाही का. 7ची वेळ जमली नाही का. 4 वाजता तरी यायचा, बरं 9 वाजता तरी यावं कधी. आलाय तर आलाय, रात्री 12 वाजता अवतीर्ण झालाय. आणि त्याला चंद्रवंशामध्ये प्रगट व्हायचं होतं, आणि त्या चंद्राला आनंद द्यायचा होता बरं का.
प्रत्येकाला देवाने आनंद दिलेला आहे. यमुनेला आनंद दिलेला आहे, वृक्षाला आनंद दिलेला आहे. पहा, मग त्या चंद्राला तर आनंद देण्याकरता त्या चंद्राचं नाव राहावं, सूर्याचं नाव राहावं म्हणून सूर्यवंशी प्रभू रामचंद्र, आणि चंद्राचं नाव राहावं म्हणून चंद्रवंशी सोमवंशी भगवान श्रीकृष्ण म्हणून रात्री 12 वाजता ती वेळ सगळी निवडलेली आहे. पूर्ण दिवस झालेले आहेत. महाराज वर्णन करतात की माध्यानाला देव प्रगट होण्याची वेळ झालेली आहे. पण ज्यावेळी वेळ झालेली आहे तो काल कोणता होता? दशरथे मारेला तोची होता. पुढं वर्षा ऋतू आशे कृष्ण पक्ष. दशरथ राजाला मारलेला, दशरथाने त्या श्रावणाला मारलेला काळ कोणता? श्रावण मास. बर का, कसं वर्णन केले बर का. दशरथे मारेला तोची होता मास. वर्षा ऋतू, वर्षा ऋतू म्हणजे पावसाळा. वद्य पक्ष. पुढं वसुनाम तिथे बुधवार असे. शुक सांगत असे परीक्षिती. पुढं रोहिणी नक्षत्र. नक्षत्र रोहिणी आहे. 2 प्रहर रात्र. 2 प्रहर म्हणजे 1 प्रहर 3 तासाचा. 6 ते 9 आणि 9 ते 12 म्हणजे 2 प्रहर म्हणजे 12. पुढं माया घाली अस्त्र रक्ष पाळा. मध्यरात्रीला महाराज वर्णन करतात, सगळे जागे होते पण त्या मायेने सगळ्यांना झोपवलं, एकालाही जाग ठेवलं नाही. म्हणून ती माया कीर्तनात येऊन सुद्धा झोपू घालते. बर का, झोपू घालते. लक्षात ठेवा, एकही तो रक्षपाळ जागा ठेवला नाही. सगळ्यांना त्या मायेत ठेवलेला. पुढं नवग्रह अनुकूल. सर्वांचे जे मूळ वसुदेव कपाळ धन्य धन्य महाराज म्हणतात. पुढं जयाचा तो वंश तयाशी आनंद. माझे कुळी गोविंद अवतरला. अशा पद्धतीने देव अवतरला. कसा अवतरला? सगळ्यांना फुलं मिळालीत ना. म्हणा कुंडली कवरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम बालकृष्ण महाराज की जय. जय राधा जय राधा राधा कृष्ण राधा. जय राधा जय राधा राधा कृष्ण राधा. बसा बसा बसा. जय राधा कृष्ण. जय राधा जय राधा राधा कृष्ण राधा. जय राधा जय राधा राधा कृष्ण राधा. जय राधा कृष्ण राधा. जय राधा कृष्ण राधा. जय राधा राधा कृष्ण राधा. जय राधा जय राधा राधा कृष्ण राधा. कुंडली कवरदारी विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम. आता हा माध्यानाला भगवंताचा झालेला अवतार आहे. पण हा अवतार चोरटा आहे बर का. हा रात्री झालेला अवतार कोणाला माहिती नाही. त्या मथुरेमध्येच देव अवतीर्ण झाले पण कोणालाही माहिती नाही. का? कारागृहामध्ये मध्यरात्रीला देव प्रगट झाले. प्रगट झाल्याबरोबर देवाने रूप धारण केलं होतं. वसुदेव देवकीने ते पाहिलं. देवा, आमची इच्छा होती तू बाळकृष्ण व्हावं. एवढा मोठा झाल्यानंतर आम्ही तुला बाळ कसं काय समजावं असं म्हटल्याबरोबर देव बाळ झाले. बरं का,
तुका म्हणे पूर्वी इच्छा जया तैसा विठ्ठल, बालक व्हा म्हटल्याबरोबर देव बालक झाले. ते रूप पाहिलं, देव बोलायला गेलेले, हे बघा चिंता करू नका, आता मला तुम्ही न्या, त्या गोकुळात ठेवा. आणि त्या गोकुळामध्ये माया जन्माला आलेली आहे, तिला घेऊन या. जायचं कसं, व्यवस्था केलेली आहे, चिंता करू नका. सगळे घोरत होते बर, सगळे रक्षपाल घोरत होते. यांच्या हाताला बांधलेल्या कड्या सगळ्या सोडल्या, दरवाजे खडखड खडखड सगळ्या कड्या, एवढे दरवाजे होते त्या कारागृहाला, सर्व दरवाजे मोकळे झाले बर. देवाला घेऊन वसुदेव निघाले, टोपलीमध्ये घेतलेले आहेत, बाहेर पडलेत. श्रावण मास, वर्षा ऋतू असल्यामुळे बारीक 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 पाऊस सारखा चालू होता. आणि पाऊस चालू असल्यामुळं पाणी नदीला वाढलेलं आहे. आज वाढलंय पाणी बरं का, बरोबर आहे ना, कारण देव अवताराला येणार ना. आणि त्या यमुनेचं काठोकाठ पाणी, रस्ता राहिली नाही. वसुदेवाले पलीकडे जायचं कसं, प्रश्न निर्माण झाला. आता कोणाचा धावा करावा. जेवढे देव होते सगळ्या देवाला हाका मारायला सुरुवात केली. नामदेव महाराज म्हणतात, देवाचा देव जवळ असताना इतरांना हाक मारायला लागला बर का. देव जसे जसे जवळ त्या यमुनेच्या तीरावरती आला, तसं तसं त्या यमुनेचं हृदय भरून यायला लागलं. ती म्हणले, माझं भाग्य आहे, मला आज दर्शन होणार देवाचं. इच्छा होती का, ती वाढत होती हो, त्या भगवंताच्या चरणाला स्पर्श करण्याकरता. वसुदेवाने त्या यमुनेमध्ये प्रवेश केला. जसा प्रवेश करावा तसं पाणी वाढत होतं. देवाने हळूच पाय टुपलीतून बाहेर काढला. आणि यमुने मातेला दर्शन दिलं. दर्शन दिल्याबरोबर सर 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 यमुना माता उतरली. आणि मध्यरात्री सगळे झोपलेले आहेत. नंदराजा झोपलेला आहे, रोहिणी झोपलेली आहे, यशोदा झोपलेली आहे. त्यांच्या समोर रात्रीच्या वेळेला भगवंताला ठेवलं आणि त्या योग मायेला घेऊन आले पुन्हा मथुरेत आले. आत गेल्यावर सगळे दरवाजे लागले. त्यांच्या हाताला कड्या. आता जन्माला आल्यानंतर मायेने टाहो फोडला. टाहो पडल्यानंतर राजा 8वा जन्माला आला. 8वा आला बघता काय म्हणे, आणा ना. सगळी धावपळ सुरू झाली. लगेच घेतलं, तिला घेऊन आले. बघतोय तर 8वा नाही 8वी. पण सांगितलं होतं नारदांनी, एकही शिल्लक ठेवायचं. म्हणून तिला घेतलं आणि फिरवून मारणार. जशी मारणार तशी जी सुटून गेली, अजून आलीच नाही बर का. अजून आलीच नाही, गेली आकाशात. आणि आकाशात गेल्यानंतर ती कंसाला सांगायला लागली. काय सांगायला लागली, तुझ लागी वधी उपजला मज आधी. ती आकाशामध्ये जाऊन माया बोला लागली, कंसा तुला मारणारा माझ्या आधी जन्माला आलाय. माझ्या आधी जन्माला मारणारा आलाय म्हटल्याबरोबर कंसाची झोप उडाली. चिंता लागली, झोप लागे ना. मला मारणारा वैरी जन्माला आलाय. सतत चिंतन करायला लागला. एवढं चिंतन करायला लागला, जिथं जावं तिथं त्याला तो कृष्ण दिसायला लागला. हो, जसं 2 वर्षापूर्वी सर्दी झाली की लोकाला वाटायचं कोरोनाचा.
सर्दी झाली की कोरोनाच. कोणालाही सर्दी झाली की प्रत्येकाला वाटायचं मला कोरोनाच झालाय, मला कोरोनाच झालाय. हा बरोबर आहे की नाही. कंसाची अवस्था अशी झाली बरं का. हा जेवायला बसला तरी कृष्ण, झोपला तरी कृष्ण, बैठकीत बसला तरी कृष्ण, मोबाईल घेतला तरी. आज बघा माणसं जेवायला बसले तरी मोबाईल, गाडीवर बसले तरी मोबाईल, झोपले तरी मोबाईल, बाथरूम मध्ये गेले तरी झोपाईल, पुढं चालून रक्षा विसर्जनाला सुद्धा मोबाईलच ठेवावा लागेल. काय मोबाईल ठेवल्याशिवाय कावळा शिवणार नाही बरं का कालांतराने. अशी कृष्णाची अवस्था, आता कंसाची अवस्था निर्माणी, चिंता चिंता करू लागला. तो पुढचा प्रसंग आहे. आता सकाळचा प्रसंग आहे तो बरं का. पुढचा प्रसंग आपल्याला उद्या सांगायचा आहे बरं का. तेव्हा इथंपर्यंत रात्रीच्या भगवंताच्या प्रगटीकरणाचं वर्णन केलेलं आहे. त्याचा बराच विचार आहे, पण त्याच्या पुढच्या स्वरूपाचं वर्णन सकाळी देव प्रगट झाले त्यावेळेला ते वर्णन केलेलं आहे. ते आपल्याला उद्या सकाळी राहिलेलं भाग तुम्हाला ऐकायचं असेल तर काल्याच्या कीर्तनाला यावं लागेल. म्हणून तुकोबारायचं वर्णन करतात. तुका म्हणे पूर्वीच्या जया तैसा विठ्ठल, भक्ता राखे पायापाशी, दुर्जनाशी संवारी, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. जय जय ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम.